एबीपी माझाच्या बातमीवर जवळपास शिक्कामोर्तब 2 टप्प्यामध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। महायुतीचा उमेदवार निवडीचा फॉर्म्युला ठरला, लोकसभा निवडणुकीतला स्ट्राइक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष, एकनाथ शिंदेंची माहिती। जनगणनेसाठी केंद्राची तयारी, यंदा प्रथमच डिजिटल जनगणना, स्वगणनाही करता येणार, जातीच्या रकान्याचा निर्णय अजूनही नाही। धनगर धनगड एकच असल्याचा शासन अध्यादेश जारी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर सरकारचा निर्णय, शिष्टमंडळाचं उपोषण मागे घेण्याचं आश्वासन। आजपासून पुन्हा एकदा जरांगेंची उपोषणाची हाक, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून अंतरवाली सराटीत उपोषण। सरकारी फाईल जेवढी वजनदार तेवढ्या वेगानं कामं होतात, नितीन गडकरींनी वास्तव बोलून दाखवलं, जिवंत असेपर्यंत विनाचालक वाहनांना परवानगी देणार नाही अशी ही ग्वाही। राज्य सरकार अदानींकडून वीज खरेदी करणार, 6600 मेगावॅट खरेदीचे टेंडर अदानींना सरकारकडून, अदानींसोबत 25 वर्षांसाठी करार। महाराष्ट्राला आज 3 वंदे भारतचं गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा, कोल्हापूर पुणे, पुणे हुबळी, नागपूर सिकंदराबाद वंदे भारतला हिरवा झेंडा। आजपासून यूपीआय पेमेंटची मर्यादा वाढली, आता 5 लाखांचं पेमेंट यूपीआयनं करता येणार, हॉस्पिटल बिल, शिक्षण संस्थांची फी, आयपीओ आणि आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीमसाठी मुभा। अनिल देशमुखांसमोर आता काँग्रेसमधूनच आव्हान, याज्ञवल्क्य जिचकर यांचा काटोल विधानसभेवर दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।